आमच्या शहरामध्ये एवढे सुंदर सुंदर जागा आहे बघण्यासाठी हे आम्हाला माहितीच नव्हतं आणि ते कधी माहित पडणार जेव्हा आपण बाहेर निघणार. तर आज म्हणलं चला पाऊस पण पडत होता आणि माझ्या मुलाला ना धबधब्यावर भिजायचं होतं. मग आता धबधबा शोधणार कुठे, कारण जवळपास धबधबे तर नाहीये. कारण धबधब्यासाठी आम्हाला जावं लागतो बदलापूरला. तर आम्ही असतो अंबरनाथला. त्याच्याचमुळे मग आम्ही असे शोधत शोधत म्हणजे जिथे ते काही काही जागा चांगल्या सुंदर अशा वाटत होते तिथे तिथे थांबत होतो. आणि तसंच थांबताना आम्हाला तिथे असा एक छोटासा डोंगर म्हणजे पहाडी सारखं होतं आणि त्याच्यावरून पाणी पडत होतं. तर तेच दिसलं. आम्ही तिथे गेलो कारण मुलाला भिजायचं होतं. तिथे ते गेल्याच्या नंतर ना खरंच एकदम भारी वाटत होतं असं. आणि हे नाला आहे की काय आहे ते काहीच माहिती नाही मला, पण तिथे पाणी जमा होतं. आणि तुम्ही आजूबाजूचं बघू शकता एवढं हिरवगार आहे. साईडला एक मंदिर सुद्धा होतं. आणि हे एक मोठी पहाडी आहे. तिथून ना अख्खं अंबरनाथ दिसतं. आणि त्याच्यात नंतर थोडं दूर समोर गेलो आणि मग तिथे ना हे एवढं सुंदर असा नजारा दिसत होता. थोडंसं उंचावर आहे ते, म्हणून खाली सगळं दिसत होतं. आणि हे जे छोटीशी झोपडी दिसते ना, ते आहे वडापाव चाय वगैरे मिळते. आणि माझा मुलगा भिजला होता म्हणून तिथे त्याचे कपडे वगैरे चेंज करून घेतले आणि मग आम्ही गेलो उल्हासनगरला, जिथे माझी मावस सासू असते. तिथे गेलो, जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर मग घरी येताना पाणी पुन्हा पाऊसमध्ये भिजलो आम्ही. तर केस वगैरे मुले झाले होते. घरी आलो, स्किन केअर वगैरे करून घेतला आणि आज असा होता माझा दिवस. कसा वाटला सांगा. बाय.